नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्री महालक्ष्मी माता जय नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमार्थात साधन चतुष्टय अत्यंत आवश्यक आहे, सांगतायत परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराज. कोणतीही इमारत बांधत असताना तिचा पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने 4 प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगांची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले बाह्य मन विषयांकडून काढून भगवंताकडे लावावे. आपली चूक नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवून हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे. हे तिसरे साधन होय. आणि शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनातली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. नमस्कार. सद्गुरू चरणी सेवा अर्पण.